नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आईला समजावत असते की आई, अजिबात काळजी करू नकोस. तुला माहिती आहे का, नमुताईचा संसार सुखाचाच होणार आहे. कारण का माहिती आहे? कारण तुझी आणि बाबांची, आमच्या आईवडिलांची पुण्याई आमच्या मागे आहे. त्यामुळे आमचा संसार हा नेहमी सुखाचाच होणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. आता असं म्हटल्यावर सुप्रियाला खूप बरं वाटतं. ईश्वरी म्हणते की सगळं ठीक होईल. नमुताईचा आणि माझा दोघींचाही संसार सुखाचा होईल. तू नको काळजी करू, असं ईश्वरी तिला समजावत असते. त्यानंतर मग आता इथे मामा हा म्हणत असतो की चला चला, सगळ्या जणांनी आता सगळ्यांना पेढे वाटले पाहिजेत. तर इथे आकाश नम्रताला पेढा भरवत असतो. सगळे त्यांच्याकडे बघत असतात. नंतर मग मामा म्हणतो की वा, खूप मस्त चालू आहे. बरं सुप्रिया वहिनी, या तुम्ही, आता तुम्ही व्याहीन झालात आमच्या, त्यामुळे हे घ्या, तोंड गोड करा. फायनली आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाची सुपारी फुटली, असं म्हणून मामा खूपच खुश होतो आणि म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका काही. असं म्हटल्यावर आता सुप्रिया पण खुश होते आणि ती म्हणते की हे बघा, नम्रता या घरची सून होणार आहे. ती सून असणार आहे ते फक्त वल्लरीसाठी, माझ्यासाठी तर ती माझी मुलगीच असणार आहे. त्यामुळे नम्रताला मी माझी मुलगी म्हणूनच वागवणार आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता सुप्रिया खूपच खुश होते आणि तिच्याकडे आनंदाने बघत असते. मामा म्हणतो की आता पुढच्या काही लग्न कुठे करायचं काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवल्या पाहिजेत. त्यामुळे खूप गडबड असणार आहे. सुप्रिया म्हणते की हो, अगदी बरोबर, सगळी गडबड असणार आहे. पुढे काय करायचं हे सगळं बघितलं पाहिजे. त्यानंतर मग आता इथे मामा म्हणतो की मला आणखी एका गोष्टीचा आनंद होणार आहे. बरं, सगळ्यांना लग्नाचा आनंद होणार असेल, परंतु माझा आनंद वेगळाच आहे. त्यावेळेला मग तो म्हणायला लागतो की आता माझ्या घरात इंदोरी पदार्थ करून घालणारी एक सून होती, आता माझ्या या घरात इंदोरी पदार्थ करून घालणाऱ्या 2-2 सुना आलेल्या आहेत. त्यामुळे माझी तर मेजवानीच होणार आहे. म्हणजे 2-2 सुना इंदोरी पदार्थ खायला घालणार, त्याचा अतिशय आनंद झालेला आहे मला, असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर सगळेजण आता हसायला लागतात. आजी म्हणते की अवी, अरे तुझं आपलं काहीतरीच वेगळं. तेव्हा मग आता लगेचच आजी म्हणते की बरं ठीक आहे. आकाश म्हणतो की मी नम्रताला आज सगळं आवरलं असेल तर डेटला घेऊन जाऊ शकतो का? आजी म्हणते की अगोदर आईची परमिशन घे. तेव्हा मग ती म्हणते की काहीच हरकत नाही, फक्त नमू लवकर ये. मग आकाश म्हणतो डोंट वरी, मी तिला वेळेतच घरी ड्रॉप करेन. बरं, मी तुम्हाला पण आता सोडतो. त्यावेळेला मग ती म्हणायला लागते की नको राहू दे, मी रिक्षाने जाईन, तुम्ही दोघंजणही लवकर जाऊन या. तेव्हा मग आता नमू खूपच खुश होते आणि ती आकाशकडे बघत असते. त्या दोघांचा आनंद आता सुप्रिया आणि ईश्वरी दोघेजणं बघत असतात. त्यानंतर सुप्रिया आता रस्त्याने चालत चालत निघालेली असते रिक्षा पकडण्यासाठी. ती समोरून जात असते, तेवढ्यातच तिला समोर कोणतरी बाई दिसते. आता तिला पाहिल्यावर सुप्रियाला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की तिला वल्लरी दिसलेली असते. ती म्हणते की ही बाई, या बाईला या अगोदर मी पाहिलेलं आहे असं वाटतंय मला. ही बाई म्हणजे मला असं का वाटतंय की याच्या अगोदर आमचा काहीतरी संबंध आला आहे. त्यावेळेला सुप्रियाला आठवतं की हो, ही तीच बाई आहे जिने मला कामाला लावण्याचं आमिष दाखवून मला हॉटेलवर पाठवलं होतं आणि रमाकांत साहेबांबरोबर म्हणजे मीडियासमोर माझी बदनामी केली होती. हे सगळं आता तिला आठवायला लागतं. वल्लरी मात्र मस्त फोनवर बोलत बोलत गप्पा मारत पुढे चाललेली असते. त्यावेळेला वल्लरी समोर बघते आणि तिला आता समोर सुप्रिया दिसते. सुप्रिया ही म्हणते की नाही, आता या बाईला मी सोडणार नाही. हीच ती बाई आहे जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. त्याच्याबरोबरच अर्णव सरांच्या आईचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्या बिचारीने आत्महत्या केली होती. नाही, आज काही केला, या बाईला मला गाठायचं आहे. इतक्या वर्षांनी ही मला बाई दिसली आणि हीच ती आहे जिने हे सगळं घडवलं. आता मात्र हे सगळं सुप्रियाला सहन होत नसतं. सुप्रिया ए थांब, असा जोरात वल्लरीला आवाज देते आणि तिथेच थांब, अजिबात हलायचं नाही, असं बोलून ती तिच्याकडे धावत जाते आणि तिला धरते. तेव्हा वल्लरी म्हणते की सोड मला. तेव्हा मग वल्लरीला ती विचारते की तूच ती आहेस ना, काही वर्षापूर्वी मला तू त्या साहेबांच्या ऑफिसमध्ये पाठवलं आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलास, तूच ती आहेस ना. तेव्हा मग आता वल्लरी तिला म्हणते की काय आहेस तू, सोड मला, कोण आहेस तू, मी नाही ओळखत तुला. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की तूच ती आहेस, मी तुझा हा चेहरा अजिबात विसरू शकत नाही, कारण की तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे खूप आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. थांब थांब, असं म्हणून ती तिला थांबवत असते आणि तिच्या कानाखाली देखील वाजवते. परंतु वल्लरी म्हणते की चल, असं म्हणून तिला जोरात ती ढकलून देते आणि तिकडून गाडीमधून निघून जाते.
त्याच वेळेला आता ती आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अजिबातच काही वल्लरी थांबत नाही. सुप्रिया मात्र तिथल्या तिथेच रडत असते. तिला बाईकवर ढकलल्यामुळे जरासं डोक्याला लागलेलं असतं. नंतर मग आता आजी म्हणायला लागते, की लवकरात लवकर आपल्याला सगळं काही प्लॅनिंग केलं पाहिजे. पण वल्लरीचं काय करायचं काहीच कळत नाही आहे. वल्लरी लग्नालाही उपस्थित राहते की नाही काय माहिती. पण नशीब नम्रताच्या आईने ऐकलं, नाहीतर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. पोरांचा हिरमोड झाला असता. तर इथे प्रिया फोन लावायला फोन बघत असते. त्याच वेळेला आता फोन बघत असताना ती म्हणते, की लवकरात लवकर हे सगळं मला इशूला कळवलं पाहिजे. इशूच्या कानावर सगळं घालणार तेव्हाच माझा जीव शांत होईल. म्हणूनच आता ती फोन काढते आणि फोन लावायला घेते. इशू प्लीज लवकर फोन उचल. तेव्हा ईश्वरी म्हणते, की आईचा फोन, म्हणून ती फोन उचलायला जाते आणि म्हणते, की आई बोल ना, अगं कुठे आहेस तू, पोचलीस का? तेव्हा ती म्हणते, की नाही इशू, अगं मला प्लीज जरा बाहेर भेटायला ये. तेव्हा ती म्हणते, की काय गं आई, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मग आई म्हणायला लागते, की अगं इशू, मला ना ती बाई दिसली होती. तेव्हा ईश्वरी विचारते, की कोण? मग ती म्हणते, की अगं तीच बाई जिने माझं आणि अर्णव सरांच्या आईचं उद्ध्वस्त केलं आयुष्य. जी बाई मी तुला बोलते ना, की तिने मला पाठवलं होतं, त्याच बाईबद्दल. ती मला इथेच तुमच्या घराच्या काही अंतरावर दूर रस्त्यावर दिसली आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तू भेटायला ये मला. तेव्हा मग आता ईश्वरी विचार करते, की आजीसमोर मी हे सगळं कसं काय बोलू? त्यामुळे आता ईश्वरी म्हणते, की आई ठीक आहे, तू तिथेच थांब, आम्ही दोघंजणही येतो. तेव्हा मग ती हसतच फोन ठेवते आणि आजीला काही कळू नये म्हणून अर्णवला म्हणते, की अर्णव सर जरा प्लीज येता का? म्हणजे ना आई काय म्हणत होती, आता म्हणजे कमी दिवस उरलेत ना, लवकरच लग्नाची तारीख ठरवायची. त्यामुळे पुढच्या गोष्टींची तयारी किंवा काही शॉपिंग करायची ना, त्याच्यासाठी आई बोलवत आहे. म्हणजे कसं आहे, थोडा वेळ मिळाला आहे तर सगळ्या गोष्टी होतील म्हणून, आणि नमुताईसाठी काही गोष्टी घ्यायच्यात म्हणून. त्यावेळेला आता लगेचच आजी म्हणते, की हो बरोबर आहे त्यांचं, मुलीकडे खूप घाई असणार आहे. त्यामुळे ठीक आहे, जा तुम्ही दोघंजणही जा, आणि चिंटू तूही जा तिच्यासोबत. कसं आहे ना, जितक्या लवकर लग्नाची तयारी होईल ना तितकंच चांगलं, असं म्हणून ते आता म्हणायला लागतात. अर्णव म्हणतो, पण मी आता ॲक्च्युली माझ्या काही मीटिंग लाईंड अप आहेत, त्यामुळे मला जावे लागेल. तेव्हा आजी म्हणते, की चिंटू सगळ्या मीटिंग्स जरा बाजूला टाक, आपल्या घरात सध्या लग्नकार्य आहे, त्यामुळे तुला लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच तू प्लीज जा आणि पुढे काय ते बघ. असं म्हटल्यावर आता इथे लगेचच अर्णवला आजी म्हणते, की तू जा, त्यामुळे त्याला काहीच करता येत नसते. त्यावेळेला अर्णव आता तयार होतो. ईश्वरी म्हणते, की सर चला पटकनी. मग दोघंजणही आता जायला निघतात. ईश्वरी मात्र तिच्या टेन्शनमध्येच असते. आजीला ती काहीही खरं सांगत नाही, कारण की जर आजीला सांगितलं तर आजी टेन्शन घेत बसेल, यामुळे ती गप्पच असते. तर इथे वल्लरी आता खूप घाबरलेली असते, कारण की काही झालं तरीही त्या सुप्रियाने मला पाहिलं आणि मला पाहिल्यामुळे खूप मोठा धमाका होऊ शकतो, हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं. सुप्रिया म्हणते, की हे ना सगळं मुद्दाम घडलं आहे. म्हणजे त्या सुप्रियाने मला पाहिलं, आणि जर तिने मला पाहिलं तर मग ती काही करू शकते. लग्न जुळवण्यासाठी म्हणून आता ती घरी आली असणार. म्हणूनच ती माझ्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करत होती. पण तिने आता मला व्यवस्थित ओळखलं आहे. तिच्या आता लक्षात आलं असणार, की मी इथेच कुठेतरी राहते. आता ती काही माझा पिच्छा सोडणार नाही. काय करू मी? वल्लरी आता टेन्शनमध्ये आलेली असते. नंतर मग आता वल्लरी विचारांमध्येच पडलेली असते, की काय करू? आता या सगळ्यामधून निसटण्याचा मार्ग, पळायचं तरी कुठे मी? मग या बाईने मला जर पकडलं तर सगळंच माझं सत्य समोर येईल. करू तरी काय? असा विचार वल्लरीच्या डोक्यात येतो. त्यानंतर ती ठरवते, की नाही, आता पळायचं नाही तर पळवायचं. काहीही करून हे सगळं आता थांबवावंच लागेल मला. नंतर मग वल्लरी विचार करू लागते, की कितीही काही प्रयत्न केला ना, तरीही आता यांना पळवायलाच पाहिजे. तर कसं? नम्रताचा वापर करून. आईने कानाखाली वाजवली काय तिच्या मला? इतकी हिंमत झाली तिची, की तिने माझ्या कानाखाली वाजवली. पण आता हे शक्य नाही. काही झालं तरीही मी आता त्यांचं तोंड बंद करूनच राहणार. ती मायलेकी खूप मोठ्या उडतायत ना, मग लग्न जमवण्यासाठी या घरामध्ये तर मी अशी अवस्था करेन ना त्यांची, की ते पुन्हा इथे लग्नाचा विचारच करणार नाही. माझ्या हे जे काही कानाखाली वाजवली ना, त्याचा बदला मी व्यवस्थितपणे घेणार, असं वल्लरी विचार करत असते. आणि नम्रताला तर असा वापर करून घेणार आहे मी, की पुन्हा त्यांच्या लक्षात राहिले पाहिजे वल्लरी पाटील काय आहे ते. असं म्हणून आता मामी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागते. नंतर मग मामा आणि आजी बसलेले असतात. आजी म्हणते, की बाबा या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे विचार करायला हवा. पण ना मला कळत नाही आहे, वल्लरीला कसं समजवायचं बाबा?
हे दोघंजणही आता खूप खुश होते. बघितलंस ना, नम्रता आणि आकाश, त्यांना तर खूप आनंद झाला आहे. पण हे सगळं या वल्लरीला सांगणार तरी कोण? पण या सगळ्या गोष्टी खूपच असतात बरं. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे शोधाव्या लागतात. म्हणजे लग्नाचा हॉल बघायचे की काय बघायचे, सगळ्या काही तयाऱ्या कराव्या लागतील. तेव्हा तेवढ्यातच वल्लरी येते आणि म्हणते की बरोबर, आता तुम्ही तयारीही सुरू केली नाही का? म्हणजे तुमचे लग्नाचे बोलणे तर पण झाले असेल, पण मला कोणी काही विचारतंय का? त्यावेळेला मग मामा म्हणतो की वल्लरी, तुला आम्ही कोणीही नकार दिलेला नाही आहे, परंतु तूच या सगळ्यापासून अलिप्त राहते. तेव्हा मग ती म्हणते की मग काय करायला हवं होतं मी? हे सगळं गपचूप बघून घ्यायला हवं होतं का? माझा विरोध आहे या लग्नाला. तसंही मी मुलाची आई असूनही मला किंमत आहे का? सांगा मला. म्हणजे माझ्या मुलाचं लग्न असताना तुम्ही मला जरा तरी काडीची किंमत देत आहात का? अजिबात नाही. तर मग कशासाठी ना हा सगळा अट्टहास? तुम्हाला काय बघायचे ते तुमचं तुम्हीच बघा. असं म्हणून ती रागाने तिथून निघून चाललेली असते. आजी आणि मामा तिला समजवायला जाणार, परंतु ती अजिबातच समजून घेत नसते. नंतर मग आता आजी म्हणत असते की काय करावं या वल्लरीचं ना खरंच कळत नाही अविनाश. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी हिला समजवल्या तरी हिला कळत नाही आहे. हिच्या मुलाचं सुख कशात आहे हे हिला का लक्षात येत नाही आहे. किती काही झालं तरीही, किती समजवलं तरी पालत्या खड्यावर पाणीच आहे. मामा म्हणतो की मलाही आता खूपच डोक्याला ताप झाला आहे आई. काही झालं तरीही आता असो किंवा नसो, मी यांच्या लग्नाला तयार आहे. वल्लरी नसली ना तरी मला काही फरक पडणार नाही, असं मामा सरळ आजीला बोलून दाखवतो. त्यानंतर आता अर्णवची गाडी येते. आई समोरच उभी असते त्या दोघांची वाट बघत. अर्णव आणि ईश्वरी गाडीमधून बाहेर पडतात तेव्हा कुठे तिच्या दिवात जरासा जीव येतो. नंतर ईश्वरी म्हणते की सर, अर्णव सर, ती बघा आई. तेव्हा मग दोघंजणं धावत धावत तिच्याजवळ जातात. ईश्वरी येते आणि म्हणते की आई, अगं काय झालं, तू का रडते? तेव्हा मात्र आता ईश्वरीला पाहिल्यानंतर तिचा धीराचा बांध सुटतो आणि ती रडायला लागते. ईश्वरी म्हणते की आई बोल ना, काय झालं? त्यावर आता सुप्रिया म्हणायला लागते की इशू, मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. खूप मोठ्या संकटात अडकले मी. अगं आता ती बाई माझ्या हाती लागणार होती, परंतु ती माझ्या हातून निसटली. इशू म्हणते की आई, अगं नक्की काय झालं आहे? तू प्लीज मला सांग, कोण बाई, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा मग अर्णव पण म्हणतो की हो, म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात नक्की? प्लीज मला जरा एक्सप्लेन करा की कोण होतं? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, एक मिनिट मी बघते. तेव्हा मग लगेचच ती म्हणायला लागते की अगं इशू, तीच बाई जिने मला फसवलं होतं. म्हणजे रमाकांत राजशिर्केंच्या ऑफिसमध्ये पाठवलेलं होतं. म्हणजे इंटरव्ह्यू आहे असं म्हणून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये मला बंगल्यावर पाठवलं होतं आणि हा सगळा प्रकार घडवून आणला होता. तीच बाई होती जिने माझ्यासाठी हा सापळा रचला होता. ती मला दिसली, परंतु मला तिला पकडता आलं नाही गं इशू. तर अर्णवला हे ऐकून आता खूपच आणखी राग यायला लागतो, कारण की त्याला त्याच गोष्टीची खूप चीड असते. आता मग ईश्वरी म्हणते की सर, आईला तीच बाई दिसली जिने फसवलं. तेव्हा मग तो बोलत नाही. मग सुप्रिया म्हणते की नाही, इशू काही केल्याशिवाय ती बाई मला शोधावीच लागणार आहे आणि तीच बाई गुन्हेगार आहे. अर्णव म्हणतो की आता सध्या तरी तुम्ही माझ्यासमोर एकट्या उभे आहात म्हणून माझ्यासाठी तुम्हीच त्या मागच्या गुन्हेगार आहात. तेव्हा मग ती म्हणते की नाही, असं नाही आहे. ती बाई ही गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यासाठीच तर मी तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ती माझ्या हातून निसटली. याचं सगळ्यात जास्त दुःख होतं आहे मला, खूप त्रास होतो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, अगं नको काळजी करूस, त्या बाईला आपण नक्की शोधू, प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग इशू म्हणते की आई तू प्लीज रडू नको. तेव्हा मग सुप्रिया म्हणायला लागते की इशू, नाही गं, माझ्या हातून निसटली ती. तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तिला जाब विचारला तरीही ती बाई घाबरूनच होती आणि मग तिला मी पकडून धरणारच होते, थोपवून धरणार होते, पण ती मला धक्का देऊन पळून गेली. म्हणूनच मला त्या बाईला पकडायचे. ईश्वरी म्हणते की हो आई, शांत हो, आपण नक्कीच पकडू, तू काळजी करू नकोस. मग सुप्रिया म्हणते की नाही गं इशू, ज्या बाईमुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे, अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली, त्या बाईला मला काही करून पकडायचेच आहे. आता एक तर गोष्ट लक्षात आली की ती बाई इथेच कुठेतरी असणार. मग ईश्वरी म्हणते की हो आई, तू नको काळजी करू, आपण नक्कीच तिला शोधू. मी आहे ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत. त्यामुळे प्लीज अजिबात काळजी करू नकोस, आम्ही दोघंजणही आहोत तुझ्यासोबत, असा दिलासा ती सुप्रियाला देत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, प्लीज एकदा एकदा माझ्या आईवर विश्वास ठेवा ना. ती जे काही सांगते ना ते खरं सांगत आहे. म्हणजे हे जे काही घडलं आहे ना, या सगळ्या गोष्टींमागे नक्कीच काही ना काहीतरी कारण आहे. ती असं कधीच बोलणार नाही. माझ्यासाठी फक्त एकदाच विश्वास ठेवा ना प्लीज, असं ईश्वरी त्याला विनंती करते. तेव्हा अर्णव म्हणतो ऑल राईट,
तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे जर ती बाई असेलच तर मग आपण नक्की तिला शोधूया. प्रॉब्लेम नाही आहे, काळजी करू नका. असं म्हटल्यानंतर आता इथे तिच्या जीवात जीव येतो. नंतर मग आता सुप्रिया म्हणायला लागते की खरंच मला खूप काळजी वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो की चला मी तुम्हाला घरी सोडतो. ईश्वरी आणि अर्णव सोडायला जातात. नंतर अर्णव बसलेला असतो आणि त्या ताई प्लीज माझी कॉफी आणाल असा आवाज देतो. तेवढ्यात ईश्वरी कॉफीचा मग घेऊन येते आणि अर्णव तो कॉफी घेतो आणि बघतो की तू आणली आहेस कॉफी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे कॉफी मीच आणली. ॲक्च्युली अनिताताईंनी बनवून दिली, मी आणलं. दुसऱ्या कामामध्ये त्या बिझी आहेत ना म्हणून, बाकी काही नाही. त्यावेळेला अर्णव मग ते सगळं काही पुन्हा कॉफी वगैरे प्यायला लागतो. तिच्याशी जास्त काही बोलत नाही. नंतर मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी तुम्हाला त्या मोबाईलबद्दल सांगितलं होतं, त्याचं काही झालं का? म्हणजे मी तुम्हाला जो मोबाईल दिला होता शलाकाताईंचा, त्या मोबाईलचं म्हणजे तो मोबाईल चालू होतं की नाही हे पाहिलंच नाही आपण. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, इतकी सगळी गडबड आहे ना त्याच्यामध्ये बघायचं विसरूनच गेलो. ईश्वरी म्हणते की ती फाईल म्हणजे या सगळ्या गोष्टी नीट बघितल्या पाहिजेत आपल्याला. तेव्हा मग राकेश तिथे येतो आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की पण त्या फाईलमध्ये नक्की काय आहे मला समजू शकेल का? त्यावेळेला ती म्हणायला लागते की हो, ॲक्च्युली ती जी फाईल आहे ना त्या फाईलमध्ये काही खोटे पेपर्स आहेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे. त्याचप्रमाणे काही घराचे कागदपत्र वगैरे असं काहीतरी आहे त्यामध्ये. आणि हे फाईल्स आहे ती ना जपून ठेवली पाहिजे. ती मला आत्याच्या इथून घरातूनच सापडली होती. राकेश आता त्यांचं बोलणं सगळं ऐकत असतो. अर्णव म्हणतो की येस मी या गडबडीत होतो म्हणून लग्नाचं मला काही ते जमलं नाही मोबाईलचं, पण डोंट वरी मी लवकरच बघतो. ईश्वरी म्हणते की नाही सर, आपल्या हातात वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला लवकरच बघितलं पाहिजे. अर्णव म्हणतो की ऑल राईट, आपण इनफॅक्ट आजच बघूया त्या मोबाईलचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला तर पूर्ण डाऊट आहे की तो राकेशचा मोबाईल आहे ना त्यामधून नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी सापडेल. तेव्हा आता अर्णव हे आणि ईश्वरी बोलत असताना राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे या दोघांकडे ती फाईल आणि मोबाईल आहे तर यांच्या खोलीमध्ये यांनी ठेवली आहे. पण ही फाईल आणि तो मोबाईल हा खोलीमध्ये माझ्या असेल म्हणजे जुन्या खोलीमध्ये असेल हे कसं काय हिला माहीत झालं, असा विचार त्याच्या डोक्यात आता सुरू असतो. तेवढ्यातच अर्णवचा कॉल येतो आणि म्हणूनच तो कॉल उचलतो. हा शिर्के बोला. त्याच्याशी बोलत असताना राकेश विचार करतो की आता या दोघांना बघितलं पाहिजे. गपचूप यांच्या रूममध्ये जाऊन ती फाईल शोधली पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही ईश्वरी आणि अर्णव वाटतात तितके साधे नाही आहेत. मला खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण करू शकतात. त्यासाठी हे सगळं मला थांबवलं पाहिजे. राकेश आता मात्र खूप घाईत असतो. शलाकाबद्दल जर काही यांना सापडलं तर मात्र माझी खैर नाही. याच्या आधीच मला यांचे जे काही पुरावे आहेत ते नष्ट करावे लागतील, असा त्याच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतो. अर्णव म्हणतो मिस इंदोर, आपण एक काम करूया, तो मोबाईल घे. तो मोबाईल आपण जरा दुकानात घेऊन जाऊ. ईश्वरी म्हणते की हो चालेल. त्याशिवाय काही चुरू होणार नाही, कारण की त्याचा चार्जर वगैरे ते सगळे पार्ट्स खूप जुने आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल सर, आपण दोघंजणही जाऊन पहिले बघून घेऊ. त्यानंतर मग सगळ्या गोष्टी बागेच्या बघता येतील. जर त्यामध्ये काही सापडलं तर खरंच खूप बरं होईल. आता दोघंजणही निघत असतात. राकेश त्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की आता ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. जर त्या फोनमधून ईश्वरी आणि अर्णव यांना काही सापडलं तर याचीच भीती मला वाटते. आणि तसंही तो जो फोन आहे तो माझ्या नावावर होता, त्यामुळे मला तर जास्त गडबड वाटते. काय करायचं काही सुचत नाही, असं राकेश स्वतःशीच बडबडत असतो. राकेश म्हणतो पण मला कळत नाही, या इंदोरी जिलेबीला आणि त्या अर्णवला डाऊट आलाच कसा? जुन्या खोलीमध्ये ती कशी काय गेली? नक्की हे सगळं काय आहे? म्हणजे या सगळ्यामागे मी आहे असा डाऊट त्यांना आला असेल का? असा विचार आता तो करत असतो. तो म्हणतो नाही, काही झालं तरीही मला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आणि त्यांच्या खोलीमधून गोष्टी गायब करायला हव्यात. आता अशी काहीतरी खेळी खेळायला हवी जेणेकरून ते दोघंजणं तोंडावर आपटतील. म्हणून राकेश आता जे टॉप न्यूजवाला माणूस असतो एडिटर, त्याला फोन करतो आणि म्हणतो की टॉप न्यूजमधून प्रदीप बोलताय का? तेव्हा तो म्हणतो की हो बोलतोय. मग त्याला राकेश म्हणतो की तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे, एकदम तुम्हाला मालामाल करून टाकेल ना अशी बातमी. आता ती बातमी तो त्याला सांगायला जातो. प्रदीप म्हणजेच एडिटर म्हणतो की थँक्यू. तेव्हा राकेश म्हणतो यू आर वेलकम. अर्णव राजे शिर्के यांच्या सात्विक फॅशनबद्दलची ही न्यूज धमाका करेल. फोन ठेवून दिल्यानंतर राकेश म्हणतो की चला
आता माझ्या नादी लागल्यामुळे यांच्या माथी काय काय लागणार आहे ह्यांना कळणार नाही. आता हा जो एडिटर आहे तो जेव्हा मीडियामध्ये राडा घालेल ना, तेव्हा या ईश्वरी आणि अर्णव यांना समजेल. नंतर दोघंजणही मोबाईल शॉपीमध्ये जातात. दुकानदाराला विचारतात की हा मोबाईल आम्हाला दुरुस्त करायचा आहे. तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली सर, हा मोबाईल खूप जुना आहे आणि याचे पार्ट्सही खूप जुने आहेत, त्यामुळे हा मोबाईल रिपेअर करणं जरा कठीण आहे. ईश्वरी अर्णव रिक्वेस्ट करतात, प्लीज इट्स अन रिक्वेस्ट, आम्हाला अर्जंटली हा मोबाईल हवा आहे काहीतरी कारणास्तव, त्यामुळे प्लीज हा रिपेअर करा. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, याचे पार्ट्स मिळणं थोडं कठीण आहे, पण मला थोडा वेळ लागेल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की किती वेळ लागेल तरी? तेव्हा तो माणूस सांगतो की अंदाजे 2-1 दिवस पकडून चाला, म्हणजे हे सगळे जुने पार्ट्स मिळवावे लागतील आणि त्यानंतरच हा मोबाईल रिपेअर होऊ शकतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो भैया, खरंच तुमचे खूप आभार होतील तुम्ही जर हा मोबाईल रिपेअर करून दिलात तर. तेव्हा आता अर्णव त्याला विचारतो, तुमचं काही कार्ड आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो आहे ना सर. अर्णवला तो कार्ड देतो आणि अर्णव म्हणतो की मी तुम्हाला 2 दिवसानंतर फोन करतो. प्लीज माझा मोबाईल तुम्ही तयार ठेवा. नंतर मग आता राकेश हा अर्णवच्या रूममध्ये जायला निघालेला असतो. त्याच्या लक्षात असतं की काहीतरी गडबड नक्की आहे. नंतर आजी आणि मामा दोघंजणं गप्पा मारत बाहेर येतात की आजकाल ना बाबा लग्नाचं काही खरं नाही. म्हणजे मामा म्हणतो की अगं म्हणजे कसं सांगू, हॉल बघायचा की बाहेर कुठेतरी जागा बघायची असं. तेव्हा आजी म्हणते की डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे तेच ना, आजकाल काही ते फॅड आलं आहे, रिसॉर्ट वगैरे बघतात बाहेर. त्यावेळेला मग आजीला तो म्हणतो की हो तेच ते. म्हणजे हे सगळं एकदा नम्रता आणि आकाशशी बोलून घेतलं पाहिजे. बाबा तुम्हाला लग्न कसं आणि कुठे करायचं आहे? त्यानंतर मग इथे आता राकेश विचार करतो की यांच्या खोलीमध्ये मी जाऊ तरी कसा? खाली आजी आणि मामा आहे आणि जर त्यांनी मला बघितलं तर ईश्वरीच्या रूममध्ये जाताना. नंतर तो राकेश डाऊट घेतो आणि पुढे धावत येतो. अरे मामा, तुम्ही पाहिले का न्यूजमध्ये काय दाखवत आहेत ते? तुम्ही लग्नाच्या गप्पा करतायत पण इथे अर्णववरती किती मोठा सवाल उठवला गेला आहे. मग आजी म्हणते काय झालं? तेव्हा मग लगेचच राकेश जाऊन टी व्ही लावतो आणि म्हणतो की बघा काय दाखवतात न्यूज चॅनल्सवरती. तेव्हा मग अर्णवची बदनामी केली जात असते. सात्विक फॅशनमध्ये ज्या बायका काम करतात त्या सुरक्षित नाहीत, तर अर्णववरती मोठा सवाल उठवला गेला आहे. त्यावेळेला मग आता मामा म्हणायला लागतो की जावई बापू तोंड सांभाळून बोला, अर्णवने काही केले असं सांगत नाही आहेत, ते सात्विक फॅशनबद्दल बोलत आहेत. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की अहो माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता, पण सात्विक फॅशनबद्दलच काहीतरी बोललं जात आहे ना, पण ती आहे अर्णवची. तेव्हा आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की हे सगळं होत असताना अर्णवचं याच्यामध्ये नाव येणार. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही निघालेले असतात. त्यावेळेला शिर्केंचा कॉल येतो की सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, इथे आपल्या ऑफिस बाहेर मीडियावाल्यांनी गर्दी केली. तेव्हा मग तो विचारतो की व्हॉट, कशासाठी? तेव्हा मग शिर्के सांगतो की त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक फॅशनमधल्या ज्या लेडीज आहेत त्या सुरक्षित नाही आहेत इथे काम करण्यासाठी, इथे त्यांच्यासाठी धोका आहे असं सांगितलं जात आहे. आणि शलाका पटेलच्या मर्डर केसबद्दल बोलतायत ते. हे ऐकून शलाकाच्या बाबतीत अर्णव ईश्वरीला धक्का बसतो. अर्णव आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो ऑफिसमध्ये आल्यानंतर मीडियावाले अर्णव राजे शिर्के हाय हाय, सात्विक फॅशन हाय हाय अशी नारेबाजी देत असतात. त्यावेळेला मग समोर सगळे असताना सगळे अर्णव राजे शिर्के याने बायकांवरती अत्याचार केला आहे, स्त्रियांवर अत्याचार होतात सात्विक फॅशनमध्ये, त्यामुळे सात्विक फॅशन लवकरात लवकर बंद पाडायची. आणि मग सगळेजण आता अर्णवच्या तोंडावर हात उचलायला जातात की काळं लावूया. आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अर्णवला काळं लावायला जाणाऱ्या मीडियावाल्यांना ईश्वरी कसा धडा शिकवणार आणि अर्णवला वाचवणार, हेही पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.